नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनमध्ये आपण आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया झटपट आढावा। केंद्रानं गरिबांसाठी लस मोफत दिली नाही तर राज्य सरकार ती मोफत देण्याचा विचार करेल, असं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितलं। कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर पुढच्या आठवड्यात लसीकरणाची मोहीम देशात सुरू होऊ शकते, असे संकेत आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेत। 8 जानेवारीला संपूर्ण राज्यात लसीकरणाची ड्राय रन घेतली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। प्रत्यक्ष लसीकरणादरम्यान कुठेही कमतरता राहू नये यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये रंगीत तालीम होणार आहे। 7 दिवसांचं क्वारंटाईन टाळण्यासाठी इतर राज्यांमधील विमानतळावर उतरून महाराष्ट्र आणि मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना रोखण्याचं मोठं आव्हान राज्य सरकार समोर उभं राहिलंय। भारत सरकारनं मंजुरी दिलेल्या कोरोनावरील दोन्ही लसींमध्ये डुकराच्या मांसाचे अंशही नाहीत किंवा त्यामुळे कुणीही नपुंसक होतही नाही, असं आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केलंय। काँग्रेसमधील फेरबदलांसंदर्भात उशिरा रात्रीपर्यंत पक्षनेत्यांची बैठक सुरू होती। या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप, चरणसिंग सप्रा यांच्यासोबत चर्चा केली। मुंबईत भाजपची कोर कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आल्याची माहिती भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिली आहे। तसंच ग्रामपंचायत निवडणुकीवरही चर्चा झाल्याचं ते म्हणाले। पंचगंगेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या आणि नदी प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। एमपीएससी परीक्षेच्या खुल्या वर्गासाठीची कमाल मर्यादेची अट रद्द करावी, अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून केली आहे। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अज्ञात व्यक्तीनं फोनवरून हिंदी भाषेत जीवे मारण्याची धमकी दिली। 22 डिसेंबरला मनपा कार्यालयात असतानाच त्यांना ही धमकी देण्यात आली। ब्रिटन इथून आलेल्या प्रवाशांपैकी नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या राज्यातील 8 जणांना कोणतीही लक्षणं नसल्याची माहिती आरोग्य खात्यानं दिली आहे। देशात सध्या 5 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा कहर सुरू आहे, मात्र महाराष्ट्रात अद्याप बर्ड फ्लूची एकही घटना आढळून आलेली नाही, अशी माहिती राज्याच्या वन विभागानं दिली आहे। केंद्रानं परवानगी दिली तर आम्ही आताही लोकल सुरू करू, आम्ही केंद्राला या संदर्भात पत्र दिलंय, असं वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी TV9शी बोलताना केलंय। लोकल संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय। कोरोनाची सध्याची स्थिती पाहून लोकल संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं। मुंबईत आजही पाणी कपात केली जाणार आहे। क्लोरीन इंजेक्शन पॉइंट दुरुस्तीच्या कामामुळे ही पाणी कपात करण्यात आली आहे। आजपासून नागपुरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। गुरुवारी संपूर्ण पुणे शहरातील पाणी पुरवठा पूर्ण बंद राहणार आहे। तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पुण्यात पाणी कपात करण्यात येणार आहे, तर शुक्रवारी कमी दाबानं आणि उशिरा पाणी पुरवठा केला जाणार आहे। पुणे जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारकं, संग्रहालय कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचं पालन करून खुली करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले। पुण्यात लॉंग टर्म व्हिसावर राहणाऱ्या 13 पाकिस्तानी आणि 1 बांगलादेशी नागरिकाला जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्व देण्यात आलं। संजय राऊत आज शेतकरी आंदोलनावर बोलण्याची शक्यता आहे। ईडी विरोधात तिन्ही पक्ष महामोर्चा काढण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळते आणि त्यावरही राऊत बोलण्याची शक्यता आहे। स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मरणार्थ ममता दिन आज साजरा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज दुपारी 3:30ला बैठक होणार आहे। या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता आहे। ईडब्ल्यूएसचं आरक्षण मागितलं, ते आरक्षण लागू केल्यानंतर भूमिका बदलल्याचं म्हणत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे हे मराठा तरुणांच्या भविष्याशी खेळतायत, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय। मवियाचे नेते आज जनता दरबार घेणार आहेत। राजेश टोपे सकाळी 10 ते 12 या दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख 11 ते 1 या दरम्यान आणि राज्यमंत्री अदिती तटकरे या संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत जनता दरबार घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून मुंबई भाजपा ओबीसी मोर्चातर्फे आत्मनिर्भर चहाच्या स्टॉलचं उद्घाटन
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। मुख्यमंत्र्यांचे कोविड सल्लागार डॉक्टर दीपक म्हैसेकर सोलापूर दौऱ्यावर आहेत। कोरोना लस नियोजनाचा ते आढावा घेणार आहेत। शिवसेना म्हणजे नौटंकी सेना असल्याचा घणाघात फडणवीस यांनी केलाय, तर नामांतरणाचा विषय म्हणजे सेनेचं नाटक आहे, सेना नाटक कंपनी चालवते का असा सवालही फडणवीस यांनी विचारलाय। दिवसेंदिवस सेनेचा मतदार घसरत असल्यानं कृत्रिम वलय तयार करत आहेत, सेनेनं आत्मविश्वास गमावलाय म्हणून सेनेला खमंग ढोकळा आठवला अशी खरमरीत टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे। जिलबी आणि फाफडा जनाब सेनेला द्या झापडा अशी भूमिका गुजराती मुंबईकरांनी आता घेतली अशी खरमरीत टीका अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली आहे। भाजपचे 2 बडे नेते शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आहेत। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसल्याचा खुलासा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलाय। पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। वसई विरारमध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसेनं राडा केला। यावेळी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना कार्यक्रम स्थळावरून फरफटत बाहेर काढलं। या राड्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली। यावेळी मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले होते। दरम्यान पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून 2 हात करा, मनसैनिक दाखवून देतील आम्ही कोण आहोत असं आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलं। माझ्यावर दाखल झालेला खंडणीचा गुन्हा खोटा असल्याचं स्पष्टीकरण भाजप नेते गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिलंय। तसंच पोलिसांवर दबाव आणून सरकारच खोटे गुन्हे दाखल करते असा आरोपही त्यांनी केलाय। दरम्यान पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची शक्यता नाकारता येत नाही असा आरोप या प्रकरणातील फिर्यादी ॲडव्होकेट विजय पाटील यांनी केलाय। माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यावर पुणे पोलीस आपली भूमिका मांडणार आहेत। 5 वर्ष भाजप शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा मंत्री सुभाष देसाई राजीनामा खिशोत घेऊन फिरायचे, तेव्हा राजीनामा का दिला नाही असा सवाल औरंगाबादच्या नामांतरणावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलाय। हे खिचडी सरकार स्वार्थासाठी एकत्र आलंय, त्यामुळे संभाजीनगर नाव दिलं जाईल असं आम्हाला वाटत नाही असं वक्तव्य भाजप खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील यांनी केलंय। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची काल ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली। या संदर्भात ईडीनं मला माहिती विचारली, ती मी दिल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलंय। ईडीच्या अधिकाऱ्यांनी अंजली दमानियांचे वकील असीम सरोदे यांच्यासोबतही चर्चा केली, मात्र सरोदेंकडून कागदपत्र घेण्यास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानं सरोदे नाराज झाले। आमदार रवी राणा यांनी शिवसेना नेते अण्णाराव अडसूळ यांच्या विरोधात ईडी कार्यालयात कागदपत्र सादर केली आहेत। सिटी कोऑपरेटिव्ह बँकेत अडसूळ यांनी जो घोटाळा केलाय त्याबाबत कागदपत्र ईडीला दिल्याचं रवी राणा यांनी सांगितलंय। कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात भाजपच्या काळात हायब्रिड युनिटी अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामाच्या चौकशीची मागणी शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली आहे। सोहेल अरबाज निर्वाण यांनी नियमांचं उल्लंघन केल्यानं त्यांच्यावर पालिकेनं एफआयआर दाखल केलाय। पोलीस यावर कारवाई करतील अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे। कर्जत तालुक्यातील चापड गावातील ग्रामपंचायत उमेदवारांनी औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत असलेल्या पाटोदा गावात येऊन ग्रामविकासाची अनोखी शपथ घेतली आहे। हिंगोली जिल्ह्यात सापडगाव, बरवाडी, कवरदडी, मकोडी, बाभुळगाव, माळवटा, राजापूर, दगडगाव, निशाणा, राजदरी, हिवरखेडा या 74 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत। भिवंडी तालुक्यातील वळ, आलिमघर, निवडे या 3 ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आलंय, त्यामुळे 53 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींपैकी 360 ग्रामपंचायतमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार आहे, तर 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यात 547 सदस्य बिनविरोध निवडून आले, तर 2596 जणांनी माघार घेतली। शिवाय जिल्ह्यात 40 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत। दक्षिण सोलापुरातील कुंभारी या ग्रामपंचायतीमधील 6 वॉर्डासाठी श्री शंभू गेनसिद्ध ग्रामविकास पॅनलनं आपले 17 उमेदवार रिंगणात उतरवलेत। भिवंडी तालुक्यातील निंबवली ग्रामपंचायत हद्दीतील प्रवीण गुळवी गटाच्या उमेदवारांची बॅनरवरून हाणामारी झाली। भादवड इथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच हा प्रकार घडला। कोल्हापूर जिल्ह्यातील 433 पैकी 47 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, तर अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी आणि चौरंगी लढती होत आहेत।
सांगली जिल्ह्यात 152 ग्रामपंचायतींच्या 1508 पैकी 207 जागा एकच अर्ज राहिल्यानं बिनविरोध घोषित झाल्या। उर्वरित 1298 जागांसाठी 3076 उमेदवार मैदानात आहेत। माझी वसुंधरा या संकल्प अभियानाअंतर्गत शपथ घेणाऱ्या ठाकरे सरकारच्या मंत्र्यांपैकी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल मंत्रिपदाचा डामडौल बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे फुटपाथवरून चालत प्रवास केला। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं नाव मुंबई स्टॉक एक्सचेंज करण्याची मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बीएसईचे सीईओ आशिष कुमार चौहान यांच्याकडे केली आहे। भाजपात खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करून दाखवा असं आव्हान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलंय। वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेचा नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळा काल पार पडला। यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नव्या 30 बसचं उद्घाटन करून 43 मार्गांवर बस सेवा सुरू करण्यात आली। केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्गात खारेपाटण चिंचोली रेल्वे स्टेशनला भेट दिली आहे। नव्यानं बांधण्यात येत असलेल्या या रेल्वे स्टेशनच्या कामाची त्यांनी पाहणी केली आहे। अकोला जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त निधी आणि खर्चाचा सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला। प्राप्त निधीचा प्राधान्यक्रम ठरवून विकास कामं तातडीनं मार्गी लावावी असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिलेत। सोलापूरच्या ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिसांच्या वाढदिवशी त्यांना सुट्टी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्यानं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सातपुते यांचं कौतुक केलंय। नवी मुंबईत कोरोना ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 3 आकड्यांवर आली आहे। केवळ 891 इतकेच कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत। त्यामुळे नवी मुंबईत रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली। सुशांत सिंग राजपूत प्रकरणी एनसीबीनं पुन्हा चौकशी सुरू केली आहे। मॅनेजर श्रुती मोदीची काल सुमारे 6 तास चौकशी केली आहे। या प्रकरणी आजही एका मोठ्या व्यक्तीची चौकशी केली जाणार आहे। ड्रग्ज प्रकरणी टॉलिवूड अभिनेत्री श्वेता कुमारीला एनसीबी अधिकाऱ्यांनी काल किला कोर्टात हजर केलं असता तिला कोर्टानं 7 जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे। अभिनेत्री अमिषा पटेलचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्यानंतर पोलिसांनी ते रेकॉर्ड टाइममध्ये रिस्टोअर केल्यानं तिनं पोलिसांचे आभार मानलेत। उद्योगपती रतन टाटा यांच्या गाडी नंबरचा गैरवापर केल्याचं प्रकरण उघडकीस आलंय। या प्रकरणी आरोपी विरोधात माटुंगा पोलिसांनी कारवाई केली आहे। येवला तालुक्यातील राजापूर इथल्या शेतकऱ्यानं बिटाचं उत्पादन घेतलं, मात्र बिटाला 2 रुपये किलो इतका मातीमोल बाजारभाव मिळाल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय। खानदेशात रब्बीची पेरणी 135% पोहोचली। जळगाव जिल्ह्यातील पेरणी 150% गेली आहे, तर धुळे आणि नंदुरबारमधील पेरणी देखील 100% झाल्याची स्थिती आहे। यवतमाळच्या वणी इथल्या बोंडे कृषी केंद्रावर धाड टाकून 2.25 लाख रुपयांची बनावट कीटकनाशकं जप्त करण्यात आली। या प्रकरणी कृषी केंद्राच्या संचालकाला अटक करण्यात आली। मुंबईतल्या अक्सा बीच इथं एक महिला जीव देण्यास जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत त्या महिलेला समुद्रातून बाहेर काढत तिचा जीव वाचवला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात ट्रक आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला। यात 2 जण ट्रकच्या केबिनमध्ये अडकले होते। पोलिसांनी मदतकार्य हाती घेत जखमींना बाहेर काढत रुग्णालयात हलवलं। मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलनं आंतरराज्यीय वाहनं चोरी करणाऱ्या एकूण 8 आरोपींना अटक करत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वाहनं जप्त केली। झुमकार कंपनीच्या कार भाड्यानं बुक करून तिचं जीपीएस सिस्टीम बंद करून कार चोरून बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकत 6 कार हस्तगत केल्या। ठाण्यातील कॅडबरी जंक्शन इथल्या महामार्गावर खासगी बसनं अचानक पेट घेतला। सुदैवानं बसमधील 28 प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला। भिवंडीवाडा रोडवरील अंबाडी नजीकच्या रेवदी गावात केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली होती। भिवंडी अग्निशमन दलानं आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनानं महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय। तलासरी इथे ही घटना घडली। तुळजाभवानी देवीच्या 24 पुजाऱ्यांवर कोरोना नियमांचं उल्लंघन आणि गैरवर्तन केल्यानं देऊळे कवायत कायद्यानुसार मंदिर जिल्हा प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव भटाटा गावातील एका घरात शिरलेल्या बिबट्याला 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। डहाणू तालुक्यातील चिंचणी तसंच तारापूर परिसरात युरोपियन कलहम्स पक्षाचं आगमन झालंय। पक्षी अभ्यासक आणि पर्यटनाला नवा आयाम मिळालाय। नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्यानं एका ठिकाणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांसह अंडा बुर्जीचा आस्वाद घेतला। यावेळी आमदार रोहित पवार यांनी अंडा बुर्जी बनवली।
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या साधेपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय। टाटा समूहासाठी काम करणाऱ्या आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी त्यांनी थेट पुणे गाठत त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली। राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास 15 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे। अर्ज भरण्यासाठी 4 जानेवारीची अंतिम तारीख होती, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 18 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। पुण्यात 11 तारखेपासून महाविद्यालय सुरू होणार आहेत। 11 तारखेपासून पुणे विद्यापीठाचा प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू होणार आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं हा निर्णय घेतलाय। नागपूरच्या महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी विराजमान झालेत। एकूण 151 पैकी 107 नगरसेवकांची मतं मिळवून दयाशंकर तिवारी विजयी झालेत। अनलॉक नंतर पुणे महापालिकेला मिळकत करातून पहिल्यांदाच 1300 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय। कोरोनाच्या प्रादुर्भावातही पुणेकरांनी पहिल्यापासूनच पालिकेचा कर भरण्यास प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतंय। आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेच्या कामकाजात बदल केलाय। सामान्य प्रशासनासोबतच कर आकारणी, नगर नियोजन, मिळकत, पाणी पुरवठा यासारख्या महत्त्वपूर्ण खात्यांवर आता थेट आयुक्तांचं नियंत्रण असणार आहे। पीयूसीवर लावण्यात आलेली बंदी तात्काळ हटवण्याच्या मागणीसाठी कुंभार समाजानं बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। या मोर्चात 13 जिल्ह्यांमधून समाज बांधव सहभागी झाले। औरंगाबादच्या नामांतरणासाठी मनसेनं इचलकरंजीत आंदोलन केलं। इचलकरंजी शहरातील बस स्थानकात औरंगाबाद इचलकरंजी एसटीला मनसेनं संभाजीनगर असे स्टिकर लावले। दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी अकोल्यातून 150 शेतकऱ्यांचा एक गट रवाना झाला। अकोला किसान मंचच्या नेतृत्वात हे शेतकरी दिल्लीला रवाना झाले। महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या धर्तीवर राज्यात वन शिक्षण आणि संशोधन परिषद स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेत। मालेगाव महापालिकेच्या प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे आणि लिपिक हिरालाल गागडा यांना 3000ची लाच घेताना लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडले। बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे। त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली। नाशिकमध्ये तब्बल 119 शिक्षक पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली। शाळा सुरू होण्याआधी करण्यात आलेल्या चाचणीत हे शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्यानं शिक्षण विभागाची झोप उडाली। देशात आणखी 20 जणांना ब्रिटनच्या नव्या कोरोना विषाणूची लागण झाली, त्यामुळे या नव्या विषाणूनं बाधित असलेल्या देशातील एकूण रुग्णांची संख्या 58 झाली। पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केली। नव्या कोरोना विषाणूमुळे जवळपास 5 कोटी जनता पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये परतणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। कोरोनामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा रद्द केलाय। ते प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सेंट्रल विस्टा प्रोजेक्टला सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे। 1 फेब्रुवारीला बजेट सादर केलं जाईल। अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 भागात चालणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोच्ची मंगळुरू गॅस पाईपलाईनचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी पंतप्रधानांनी देशात सीएनजीचं जाळं दुप्पट करण्याची घोषणा केली। आरबीआयनं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 2 सहकारी बँकांवर कारवाई केली आहे। त्यात लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचा समावेश आहे। या बँकेला 2 लाख रुपयाचा दंड आकारण्यात आला।